दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरेंनी तयार केलेले भगवा गार्ड आणि पोलिसांची मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी वाद झाले। ठाकरेंच्या या भगवा गार्डला मतदानाच्या दिवशी भाजपने डिवचलाय। त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याची क्षमता नाही असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंच्या भगवा गार्डवर निशाणा साधलाय। तर ठाकरेंचे भगवा गार्ड फक्त हिंदू बहुल भागातच का तैनात होते, मुस्लिम बहुल भागात ठाकरेंचे भगवा गार्ड्स का दिसले नाहीत, असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विचारलाय। सत्य शिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना, अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलेच ना। पण तुम्हाला ह्यांचा मास, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये। कुठेही बेसावध राहू नका। माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीन वरती लक्ष ठेवा। दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय बीएलए नेमलेले आहेत, सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे। आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही, आता खरी लढाई त्यांच्याशी आहे। राज ठाकरेंनी आदेश देताच मुंबईत ठाकरेंचे भगवा गार्ड सज्ज झाले। मुंबईत ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे गार्ड्स तैनात होते। मतदान सुरू होताच मुंबईत बऱ्याच ठिकाणी या भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। बोरिवलीमध्ये रोकडिया लेनमध्ये बोगस मतदार पकडल्याचा आरोप भगवा गार्ड्सनी केलाय। त्यानंतर या भागात पोलीस आणि भगवा गार्ड यांच्यात बाचाबाची झाली। या बोगस मतदारांकडे फेक आधार कार्ड आणि वोटर स्लिप भगवा गार्डनं पकडल्याचा दावा करण्यात आला। मात्र त्यावरूनच पोलीस आणि भगवा गार्डमध्ये वादावादी झाली। त्यानंतर 10 ते 12 भगवा गार्ड्सना बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये नेल्याची माहिती आहे। त्यांचे भगवादारी चालू आहे, आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। आम्हाला आमच्या मतदारांचा त्यांचा हक्क बजावणं हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळे कोण तो नताशे आणि कोण ते राज ठाकरे, मला त्याला काहीही बोलायचं नाहीये। माझं म्हणणं आहे, मुंबई महानगरपालिकेने जी यादी आमच्या उमेदवारांना दिलाय तीच यादी आतमध्ये असायला पाहिजे होती, ती यादी नाहीये। त्यामुळे संपूर्ण मतदार वॉर्ड क्रमांक 8च्या सर्व मतदार केंद्रामध्ये घोळ झालाय। मी इलेक्शन कमिशनरला विनंती केली की आम्हाला 1 ते 1.5 तास सकाळचा आमचा गेलेला आहे तो आम्हाला वाढवून द्यावा। ठाकरेंचे भगवे गार्ड हे आपल्याला गोवंडीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मानपूर शिवाजीनगरमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मालवणीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मोहम्मद अली रोडवरती बघायला मिळत नाहीयेत। परंतु सर्व हिंदूंच्या परिसरामध्ये यांचे भगवे गार्ड जे आहेत ते फिरतायत। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची नीती काय आणि नियत काय हे मुंबईकर जनतेच्या मंत्र्यांनी ठाकरेंना डिवचलंय। दहशत निर्माण करण्याची यांची क्षमता नाही असं म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे। नाही, फक्त ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही, मालवणीला वगैरे दिसली नाही, अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे। सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे। म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करत, सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिलेली आहे। तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे, आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील। नाही, त्यांचं कुभाण जे आहे ते आम्ही फोडतोय, नाहीतर आम्ही एवढे ताठ मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो। त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत। मग ते दुबार मतदार असेल, धाक दपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत। मतदार यादीतले घोळ, दुबार मतदानावरून वातावरण तापलेलं असताना आता भगवा गार्ड्समुळे या विषयाला आणखी फोडणी मिळाली आणि फडणवीस विरुद्ध ठाकरे नवं युद्ध सुरू झालं। आता या युद्धाचा निकाल काय लागतो हे पुढच्या काही तासांमध्येच कळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।